या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या नीलावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर् देवै सदा वंदिता श्यामां पातु सरस्वती भगवती निःशेषयाज्ञा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोचरं शान्तं नादविलीनचित्तकवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञै सनकादिविष्परिवृतं सिद्धै समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे रतिमुदा ध्येयं सदा योगिभिः अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेव दत्त माला कमण्डलुरध करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरू त्रिशूले यस्यास्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे ते तस्मात् तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. 4 दिवस आपण स्थूल मानना एका दैवताचा परिचय करून देतो. भगवान विष्णूचे 39 अवतार आहेत. भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये 22 अवतार आहेत. काही ठिकाणी 10 अवतार. 10 अवतार आपल्या सगळ्यांना माहिती. मत्स्य कच्छ वराह नरसिंह हे 10 अवतार. ते 39 अवतारामध्ये अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रेयाचा अवतार 6वा अवतार. आणि मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की एका ग्रंथामध्ये एका पुराणामध्ये भगवान दत्तात्रेयाची माहिती नाही. म्हणून थोरले स्वामी महाराज परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एवढे उपकार केले की त्यांनी संस्कृत मध्ये प्रथमच सगळ्या पुराणातून सगळ्या उपनिषदातून आलेली माहिती एकत्र केली. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे दत्तपुराण. आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त सतरंजीवर येऊन ऐकायचे. सगळं करून ठेवलं. दत्तपुराण संस्कृत मध्ये असल्यामुळं तुमच्या माझ्यासारख्या सामान्याला ते समजणार नाही. म्हणून स्वामी महाराजांनी पुन्हा दत्त महात्म्य नावाचा मराठी ग्रंथ लिहिला. त्यामध्ये भगवान दत्तात्रेयाच्या जन्माच्या विविध कथा, गेले 3 दिवसापासून आम्ही त्या कथा ऐकत आहोत. पैठणला कौशिकी ब्राह्मणाच्या चरित्रामधून अनसुया मातेच्या पोटी भगवान कसे जन्माला आले आपण काल परवा पाहिलं. तर वेगवेगळ्या पुराणामध्ये, वेगवेगळ्या उपनिषदामध्ये, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये भगवान दत्तात्रेयाचे वेगवेगळे अवतार, कहाण्या 16 अवतार आहेत दत्ताचे. संगती कशी लावायची? तर काल परत्वे, युग परत्वे भगवान वेगवेगळ्या अवतारामध्ये प्रकट झाले. आपल्याला आज समजून घ्यायचं आहे की दत्तात्रेय प्रभू हे नित्यावतार आहेत. अवतार झाला, त्याने कार्य केलं आणि तो निघून गेला.
असं प्रभू रामचंद्राच्या बाबतीत आहे, भगवान गोपाल कृष्णाच्या बाबतीत आहे, पण दत्तात्रयाच्या बाबतीमध्ये नित्यावतार. एकदा अवतार धारण केला की जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगवान सूक्ष्म रूपामध्ये, सगुण रूपामध्ये, निर्गुण रूपामध्ये आजही आपल्या भक्ताला दर्शन देतात. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये दत्तोपासना करणारा खूप मोठा भक्त आहे, मोठा परिवार आहे. या दत्तावताराच्या 3 कथा आहेत त्यांच्या शिष्यांच्या. काही पुराणामध्ये त्यांचे शिष्य होऊन गेले. तुम्हाला मी सांगतो, भगवान परशुराम हे दत्तात्रय प्रभूचे शिष्य आहेत. कार्तवीर्य सहस्रार्जुन याची दीर्घ कथा दत्त महात्म्यामध्ये आहे. भगवान दत्तात्रयाच्या आशीर्वादाने कार्तवीर्य अर्जुनाला, सहस्रार्जुनाला पृथ्वीचं राज्य मिळालं, भोग मिळाला आणि शेवटच्या क्षणाला मोक्ष मिळाला. ते कार्तवीर्य अर्जुन म्हणजे सहस्रार्जुन हे भगवान दत्तात्रयाचे पुराणातले शिष्य आहेत, पुराणातले. त्यानंतर यदु आहे, अनर्क आहे, विष्णू शर्मा आहे. हे सगळे जे मी नाव घेतोय ना, हे सगळे पुराणातले त्यांचे शिष्य आहेत. मधल्या कालखंडामध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज पिठापूरला त्यांनी अवतार धारण केला आणि कुरवपूरला त्यांनी आपला अवतार समाप्त केला. अनेक प्रकारच्या लीला केल्या. सामान्य भक्तांना त्यांनी आशीर्वाद दिला, मार्गदर्शन केलं. ते अलीकडच्या कालखंडातले दत्तात्रयाचा महिला होता. पुढे 100 वर्षानंतर साधारण 14व्या शतकामध्ये कारंजाला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अवतार झाला. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे आमच्यासाठी साक्षात भगवान दत्तात्रयाचे अवतार. त्यांनी आपले कार्य सुरुवातीला 12 वर्षे औदुंबरला केले. सांगलीच्या जवळ कृष्णेच्या काठी औदुंबर नावाचे एक गाव आहे. त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 12 वर्षे मुक्काम केला. म्हणून दत्त संप्रदायामध्ये, दत्त भक्तामध्ये औदुंबर वाडीला जाऊन दत्ताचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. ते आपल्यासाठी तीर्थक्षेत्र आहे, ते आपल्यासाठी पुण्यक्षेत्र आहे. तिथून महाराज कुठे आले? तिथून महाराज नरसोबा वाडीला आले. कारण त्या गावाचं नाव नुसतं वाडी होतं, पण महाराज त्या ठिकाणी राहिल्यामुळे आणि त्यांचं नाव नरसिंह असल्यामुळे त्या गावाचं नाव काय पडलं? नरसोबा वाडी. त्या ठिकाणी महाराज 12 वर्षाच्या वर आहे. अनेक प्रकारच्या लीला केल्या, अनेक भक्तांना त्यांनी अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्यानंतर महाराज उत्तरार्धामध्ये गाणगापूरला गेले. गाणगापूरला महाराजांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं, जवळपास 10-15 वर्ष वास्तव्य केलं. आजही गाणगापूर, नरसोबावाडी, औदुंबरवाडी, कारंजा, कुरवपूर, पिठापूर हे सगळे गाव आणि नाव मी घेतोय, ते सगळे दत्त संप्रदायाची तीर्थक्षेत्र आहेत. माहिती करून घ्यावी आपण. तर या ठिकाणी दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ असतील, नरसिंह स्वामी सरस्वती असतील, यांचा अवतार झाला. आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपला अवतार
श्रीशैल्यमला पूर्ण केला. पण आपल्यासाठी म्हणजे दत्तभक्तांसाठी श्रीशैल्यम हे सुद्धा फार मोठं तीर्थक्षेत्र आहे. त्या कर्दळी वनामध्ये जाऊन त्यांनी अवतार कार्य काय केलं, समाप्त केलं. असं म्हणतात की पुढे तेच नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अक्कलकोट स्वामीच्या रूपामध्ये प्रगट. अलीकडच्या कालखंडामध्ये शिर्डीचे साईबाबा असतील, हुमणाबादचे माणिक प्रभू असतील, अक्कलकोटचे स्वामी समर्थ असतील, हे सगळे दत्तावतारी पुरुष आहेत आणि या प्रत्येकांची विस्तृत चरित्र आहे. अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात मोठे दत्त भक्त किंवा दत्तावतार ज्याला म्हणतो आपण ते थोरले महाराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा अवतार झाला. आजही असे अनेक सद्भक्त आहेत की त्यांचे शिष्य त्यांना दत्तावतार मानतात. मधल्या कालखंडामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपला अवतार कार्य संपवला आणि महाराष्ट्रामध्ये 3 मुखी दत्ताची उपासना सुरू झाली. म्हणजे इसवी सनाच्या 13व्या शतकापर्यंत दत्त संप्रदाय हा एकमुखी आणि 2 बाहू 4 बाहू असणारा होता. पण महाराजांच्या कालखंडामध्ये 3 मुख आणि 6 हात. तर 6 हाताचे वर्णन काय, 2 हात ब्रह्मदेवाचे, 2 हात विष्णूचे, 2 हात भोलेनाथाचे. पहिले 2 हात कोणते, माला कमंडलू रजः करपद्म युग्मे. 6 हातापैकी सगळ्यात खालचे जे 2 हात आहेत, खालचे वर 2 मध्ये 2 खाली 2, बरोबर आहे. त्यातले सगळ्यात खालचे कोण आहे, ब्रह्मदेवाचे 2 हात आहेत. आणि ब्रह्मदेवाचे 2 हात जे आहेत त्यांची आयुध काय आहे, तर एका हातामध्ये माळ आहे, एका हातामध्ये कमंडलू आहे. दत्तात्रय प्रभूच्या 6 हाताचा अभ्यास करा. कमंडलू आणि माळ हे ब्रह्मदेवाच्या अवताराचं प्रतीक. कमंडलू आणि माळ. पुढे काय सांगितलं, मध्यस्थ पायानी युगले डमरू त्रिशूळे. युगल म्हणजे 2 हात जोडी. मध्ये जे 2 हात आहेत ते भोलेनाथ शंकराचे. पण एका हातामध्ये डमरू आहे आणि एका हातामध्ये त्रिशूळ आहे. मधल्या हातामध्ये यस्यास्त ऊर्ध्वकरयो. ज्या भगवंताच्या वरच्या 2 हातामध्ये शुभशंख चक्रे. सगळ्यात वरचे जे 2 हात आहेत त्याच्यामध्ये एक चक्र आहे, एका हातामध्ये शंख आहे. शंख आणि चक्र, डमरू आणि त्रिशूळ, माला आणि कमंडल. 3 मुखाचा सुद्धा इतिहास आहे, वेळ नाही आपल्याला. मधलं मुख कुणाचं आहे याच्यावरून पुन्हा संप्रदाय. काही ठिकाणी मधलं मुख शंकराचं आहे, काही ठिकाणी मधलं मुख विष्णूचं आहे, काही ठिकाणी मधलं मुख ब्रह्मदेव. एक माहिती सांगायला तुम्हाला, आपण ज्या दत्तात्रयाची पूजा करतो, उपासना करतो त्याच्यामध्ये मधलं मुख भगवान विष्णूचं आहे. डाव्या बाजूला ब्रह्मदेव आहे आणि उजव्या बाजूला भोलेनाथ शंकर. हा इतिहास सांगा. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक दत्तभक्त होऊन गेले. त्यामध्ये जनार्दन स्वामी महाराज, एकनाथ महाराजांचे गुरु दौलताबादला मुसलमान राजाच्याकडे अधिकारी असताना एकनाथ महाराजाला त्यांनी काय दिला, गुरुमंत्र दिला. ते जनार्दन स्वामी महाराज हे दत्तभक्त. त्याच काळामध्ये एकनाथ महाराजांच्या मुलीचा मुलगा, मी काय म्हणतो ते बघा,
शांता नावाची मुलगी होती एकनाथ महाराजांना. त्या मुलीचा मुलगा मुक्तेश्वर फार मोठे पंडित कवी होऊन गेले. मुक्तेश्वर त्यांनी महाभारतावर ओवीबद्ध टीका केली. हे साधारणपणे 16व्या शतकामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ज्या काळामध्ये होऊन गेले, त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 पंत कवी होऊन गेले. एकाचं नाव आहे वामन पंडित, एकाचं नाव आहे रघुनाथ पंडित आणि एकाचं नाव आहे मुक्तेश्वर. माहिती करून द्या. हे मोबाईलच्या नादानं काय झालं, डोकं खोकं झालं. म्हणून या कथेचं आपण आयोजन केलं. एकनाथ महाराजांचे समकालीन एक दत्तभक्त होऊन गेले आणि त्या दत्तभक्ताची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि ते नाव आहे दासोपंत. माझ्या आवडीचे मोठं अद्भुत चरित्र आहे. मला म्हणजे प्रत्येकाचं चरित्र आपण पाहायला पाहिजे. पण आता आपलं थोडं थोडं चालू आहे, थोडे थोडे लोक आहेत, थोडा थोडा वेळ आहे, त्यामुळे थोडं थोडं सगळं आपण आज मुद्दाम मी दासोपंत ठेवले माझ्या आवडीचे. कालखंड कोणता? दासोपंताचा कालखंड आहे इसवी सन 1551. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार होण्याच्या आधी 80 वर्ष. समर्थ रामदास स्वामीच्या अगोदर 68 वर्ष, 60 वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये दासोपंताचा अवतार झाला. जन्म झाला पुणे परगण्यामध्ये, पण सगळं कार्यक्षेत्र मराठवाड्यामध्ये. आपलं भाग्य. ते दासोपंत कोण होते, कुठले होते, त्यांचे आई वडील काय होते, ते इकडे कसे वळले, त्यांनी काय काम केलं, थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांचा कालखंड लक्षात घ्या. इसवी सन 1551 ते 1615. कोणाचा कालखंड आहे माहिती? एकनाथ महाराजांच्या समकालीन आहे ते. एकनाथ महाराजांचा जन्म केव्हा आहे? पैठणला कितीदा जाऊन डोकं आपटून आलो आपण, पण आम्ही डोक्यामध्ये काहीच घालीत नाही. दर्शन घेतलं, जेवण केलं, गाडी धरली, आलं शेवगाव. इसवी सन 1533 म्हणजे दासोपंताच्या आधी ते इसवी सन 1599. साधारण 66 वर्षाचं आयुष्य आहे. आणि पैठणला गोदावरीच्या पात्रामध्ये नाथ महाराजांनी सदेह जाऊन आपला देह ठेवला. पात्रामध्ये चालत जाऊन देह ठेवणारे माझ्या माहितीचे 2च आहेत. एक म्हणजे प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्रांनी शरयू नदीच्या पात्रामध्ये भरलेल्या चालत जाऊन देह ठेवला. आणि एकनाथ महाराजांनी भरलेल्या दुथडी भरलेल्या नदीमध्ये जाऊन आपला देह काय केला, समर्पित केला. एकनाथ महाराजांवर मी का बोललो नाही, तर माझ्यापेक्षा तुम्हाला जवळचे येते, जास्त माहिती असणार आहे तुम्हाला. दत्ताची आरती जी प्रसिद्ध आहे ती एकनाथ महाराजांनी लिहिलेली आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. काय करायचं माहिती का? थोडा अभ्यास करा. माझी तळमळ काय असते माहिती का? आमची बायकोची 24 घंटे असत असते. झोपताना सुद्धा तिच्या डाव्या हातामध्ये कमंडलू सारखं ते असतं. कुणाचं नुकसान व्हायला येतं? कुणाचं? आपलंच ना. आपलंच अज्ञान जाईल का अभ्यास केल्याशिवाय, वाचल्याशिवाय? आणि मी अजून सांगितलं की वाचू नका, अभ्यास करू नका, फुकट ऐकायला या ना. प्रवचनासाठी 100 ग्रंथ मी वाचले. दत्त संप्रदायाचा इतिहास नव्हता. 25 वर्षापूर्वी हे पुस्तक बाजारात आलं. त्याच्यासाठी 1.5 महिना खर्च केला आणि पुण्याहून टपालानं मागवलं. त्या पुस्तकाचं नाव आहे दत्त संप्रदायाचा इतिहास.
प्रत्येकाच्या घरी पाहिजे की नाही? अभ्यास करता आला पाहिजे की नाही? याच्यातून काही याच्यातून काही काही त्याच्यातून वेगवेगळ्या ग्रंथामधून थोडी थोडी माहिती एकत्र करून आपण प्रवचन करत असतो. मग बिदर परगाना माहिती तुम्हाला, मुसलमानांचं राज्य अनेक ठिकाणी होतं. दिल्लीला औरंगजेबाचे राज्य होते, मोगल. मग काही ठिकाणी कुतुबशाही होती, काही ठिकाणी निजामशाही होती, आहे का? वेगवेगळ्या शाह्या त्यांच्या होत्या. तशी बिदरला बेदरशाही होती. आणि त्या बेदरशाहीमध्ये दिगंबर पंत कुलकर्णी देशपांडे या नावाचे ग्रस्त परगाना प्रमुख होते. परगाना प्रमुख म्हणजे जसं आपल्या शेवगावची जागीर कुणाला भारदे, मूळ काशीला राहणारे भारदे इकडे कसे आले, हजारो एकरचे मालक कसे झाले, तर हा परगाना त्यांना भेट मिळाला. तिथले ते मामलेदार झाले, तिथले ते वतनदार झाले. तसं पुण्याच्या जवळ नारायणपूर नावाचं गाव आहे, तिथं आजही दत्त मंदिर आहे. त्या नारायणपूर परगाण्याचे दिगंबरराव देशपांडे हे कोण झाले? प्रमुख मामलेदार होतेच. केव्हाची गोष्ट ही 1551 आधीची, म्हणजे जन्माच्या आधीची. आणि जेव्हा जन्म झाला कुणाचा, त्या लेकराचा, त्यावेळेला 5-7 वर्षानं दुष्काळ पडला. सगळं सांगत नाही मी, काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. आणि त्या दुष्काळामध्ये लोकांना खायला अन्न मिळत, म्हणून बिदरच्या राजाची परवानगी नसताना दिगंबर पंत देशपांडेंनी आपल्या जवळ असलेलं सगळं धान्य गरिबाला वाटून द्या. असं धान्य कोणी वाटलं होतं? दामाजी बनतानी. दामाजी बनतानी वाटलं होतं का? मग ही बातमी कोणाला कळाली? बिदरच्या बादशहाला कळाली. तेव्हा हा जो दासोपंत आहे आपला, हा 6-7 वर्षाचा होता. 6-7 वर्ष. पण फरमान आलं की ताबडतोब बिदरला या. दिगंबर पंत आणि त्यांची पत्नी कोण, पार्वती, यांच्या पोटी दासोपंताचा जन्म झाला. दिगंबर पंत दरबारामध्ये हजर झाले. बादशहाने त्यांना खडसावलं की माझ्या परवानगीशिवाय धान्य कसं दिलं? आता दिलं असेल तुम्ही 2.5 लाख रुपये तुम्ही आमच्या कोशामध्ये भरा. त्या काळचे 2.5 लाख, जेव्हा सोनं 11 रुपयाला तोळा होता. शिक्षा झाली की तुम्ही पैसे भरा. तुम्ही मनाला कसा कारभार करता, आमच्या मालकीचे धान्य कसे वाटतात? आणि जोपर्यंत 2.5 लाख येणार नाही तोपर्यंत माझ्याजवळ तुमचा मुलगा गिरवी ठेवा. आणि ते 7-8 वर्षाचं लेकरू ब्राह्मणाचं, नुकतीच मुंज झालेली, बरं पान असं लेकरू, हा बिदरच्या राजाच्या पदरी गिरवी ठेव. राजा आणि त्यांनी सांगितलं या मुदतीच्या आधी आला नाही तर आम्ही काय करू, बरं वाईट काय करू, तुमची काही त्याची जबाबदारी नाही. दिगंबर पंत वापस आले, सारखं रडायला लागले. एवढे पैसे कुठून? 2.5 लाख. 2.5 लाख जमा करणं अवघड आहे, ऐक नाही. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले. ते सुंदर पोरग त्या राजाला इतकं गोड वाटायचं की राजाने पक्क केलं की याला तर मी मुसलमान करीत आहे. का तर मला पैसे नकोच आहे. एवढं सुंदर, एवढं तेजस्वी, एवढं बुद्धिमान पोरग आमच्या संप्रदायात आलं. नाही आले पैसे तर नाही आले. म्हणून त्यांनी डाव टाकला. काय टाकला? यांना मुसलमान करायचं. आता ही बातमी 10-11 वर्षाच्या पोराला कळाली. ते घाबरून गेलं. गावातले लोक म्हटले काय काय करणार? ते म्हणजे 2.5 लाख. मग काही लोकांनी दिगंबर पंताला नारायणपूरला जाऊन निरोप दिला की असा असा कळ चालू आहे आणि तुम्ही जर लवकर पैसे भरले नाही तर तुमचं पोरगं हातातून गेलं.
दासोपंताच्या मनामध्ये की मी मरून जाईल, पण मी इतरांचा धर्म काय करणार नाही, स्वीकारणार नाही. हे असं सगळं वातावरण असताना एक चमत्कार घडला, तो सांगायचा आहे मला. दत्तात्रय पाडेवार, पाडेवार या नावाचा एक मनुष्य बिदरच्या बादशहाकडे आला आणि त्याने सांगितलं की मला दिगंबर पंतांनी पाठवलंय आणि तुमचे 2.5 लाख रुपये मोजून घ्या. ते 2.5 लाख रुपये दिगंबर पंताच्या मनुष्यानं, म्हणजे ज्यानं दत्तात्रय पाडेवार नावाच्या माणसाने भरले. मुक्तता झाली त्या बाळाची, दासोपंताची. आणि ते आनंदाने कुठे आले, नारायणपूरला आपल्या आईवडिलांच्या भेटीला आले, नमस्कार केला आणि सांगितलं की तुम्ही खूप मोठं काम केलं. ते म्हणजे काय काम केलं, आम्ही काहीच केलं नाही. ते म्हणजे अहो तुमचा माणूस आला ना, तुमचा माणूस आला आणि त्याने 2.5 लाख रुपये भरले, ही पावती. त्यावेळेला दिगंबर पंतानं सांगितलं की ही करणी आपली नाही आहे, ही काहीतरी भगवंताची करणी आहे, आपल्या कुलस्वामिनीचा किंवा आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद आहे. ही गोष्ट दिगंबर पंतालाही कळाली आणि त्या छोट्या लेकराला 11 वर्षाच्या कळाली. आणि त्यानं ठरवलं की ज्याच्या कृपेनं वाजायले काही, हे एकटं फक्त चालत असेल तर पहा माईक, फक्त माईक चालू राहत असेल तर पहा माईक, हा माईक चालू राहा, बाकी नाही चालू राहत. याला लावू नका, दुसरं कोणतं तरी घ्या, म्हणजे ते आलं की हे सुरू चालू करा बाबा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि ज्या वेळेला नारायणपूरला आल्याच्या नंतर त्या मुलाला कळालं की आपण भगवान दत्तात्रेयाच्या कृपेनं वाचलो आणि दत्तात्रय पाडेवार नावाचा कोणी माणूस नाहीये, तर साक्षात दत्तात्रेयांनी या नावाने काय केलेलं आहे. हा थोडा आवाज लहानच करा, हो थोडा लहान करा. आणि दासोपंतांनी आई वडिलांना न विचारता घराचा त्याग केला. ते म्हणजे आता उर्वरित आयुष्य दत्तात्रेयाच्या उपासनेमध्ये, तपामध्ये, साधनेमध्ये मी घालवणार. वाटेमध्ये चालत चालत पुणे पर्यंत कुठे बघा, चालत 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 संभाजीनगर मार्गे नांदेडला आलेले. नांदेड पैठण दर्शन घेतलं पैठणचं, नांदेडला. नांदेडला काही दिवस राहिले. त्या ठिकाणी गोदावरीचं स्नान केलं आणि महाराज कुलदेवतेच्या दर्शनाला म्हणून माहूरला गेले. माहूर काय, दत्तात्रय प्रभूची जन्मभूमी आहे. त्या ठिकाणी 12 वर्ष तीर्थ स्नान करावं, जगदंबेचं आणि दत्तात्रेयाचं नमस्कार करून अनुष्ठान करावं, अशी साधना नांदेडवरून कुठे केली त्यांनी, माहूरला केली. ते माहूरला जवळपास 10 वर्ष राहील, 10-12 वर्ष राहील. इकडं मध्यंतरीच्या काळामध्ये ते जेव्हा 11-12व्या वर्षी त्या याच्या खानाच्या जाबड्यातून सुटले, तेव्हा याने कुठे जाऊ नये म्हणून आई वडिलांनी त्यांचं लग्न करून दिलं. पूर्वीच्या काळी लग्न लहानपणीच व्हायचं. 7-8 वर्षाची पोरगी होती, 10-12 वर्षाचा नवरदेव होता,
आणि याच्या पायामध्ये बिळी टाकली तर हा जाणार नाही असा आईवडिलांचा समज होता. पण लग्न झालं आणि 2 महिन्यामध्ये दासोपंतांनी आपलं घर सोडून दिलं. ती बिचारी पोरगी नवरा असून वैधव्याचं जीवन जगू लागली. महाराज नांदेडला आले, नांदेडवरून माहूरला गेले, माहूरला तपश्चर्या केली, दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला आणि त्या ठिकाणी त्यांना आज्ञा झाली की आता तू गावागावामध्ये जाऊन दत्त भक्तीचा प्रसार प्रचार कर. आणि मग महाराज कुठे आले? जिथं माझा जन्म झाला. मी कुठे आहे? सोनपेठ, परळीच्या जवळ एक छोटस गोदावरी नदीच्या काठी गाव आहे, तिथला मी राहणार आहे. आणि त्या गावाच्या जवळ 2 किलोमीटर अंतरावर गोदावरी आणि वाना नावाची एक नदी आहे आणि गोदावरी या दोघांचा संगम होतो, म्हणून त्या तीर्थक्षेत्राचे नाव आहे वाणी संगम. सोनपेठ वरून 2 किलोमीटर बस स्टँडवर. त्या ठिकाणी वाघेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर होतं. प्राचीन मंदिर आजही त्या शिळा तिथं पडलेल्या आहेत. मी परवा जाऊन आलो आणि ते वाघेश्वर नावाचा जो महादेव आहे तो बाहेरच्या काठावर काही भाविकांनी आणून ठेवलेला. मंदिराचा ढिगारा एवढा मोठा आहे की किती मोठं मंदिर इथं होतं याची आपल्याला काय साक्ष पडते. त्या वाघेश्वराच्या मंदिरामध्ये बसावं, भिक्षा मागावी आणि आपली आराधना करावी, दत्ताची भक्ती करावी असा कार्यक्रम चालू असताना एके दिवशी वडील, आई आणि बाई कुठे आले? त्याच वाणी संगमच्या पलीकडच्या तीरावर. कशासाठी आले? की नवरा म्हणजे मुलगा गायब होऊन 12 वर्षे वाहिले आणि त्या काळच्या धर्माच्या नियमाप्रमाणे 12 वर्षे जेव्हा नवरा येत नाही तेव्हा मग हिला आयो कसं म्हणायचं? म्हणून या पुरीचे केस ओपन करण्यासाठी आता तिला विधवा दीक्षा द्यायची. नवऱ्याला मदत नाही ना, 12 वर्ष झाले वाट पाहिली. आता हिनं सौभाग्याचं जीवन जगायचं नाही, हिनं आता वैधव्याचं जीवन जगायचं. म्हणून तिथे केस ओपन करणे आणि काही जे विधी होते वैधव्याचे ते करण्यासाठी पलीकडच्या काठावर हे 3 जण आले. पार्वती माता, दिगंबर म्हणजे सासू, सासरा, सुनबाई. आणि अलीकडच्या काठावर महादेवाच्या ओट्यावर बसून हे दासोपंत बघायले. अरे म्हटलं हे तर आपल्या घरचे दिसायचे, कारण तिला वैधव्याची दीक्षा द्यायच्या आधी नवऱ्याचं श्राद्ध करावं. मग दासोपंत पाण्यामध्ये पोहत पलीकडे गेले आणि ते म्हणजे श्राद्ध करायची गरज नाही, तुमचा मुलगा मीच आहे. काय चमत्कार आहे बघा, हा दुसरा चमत्कार. आणि मग त्या ठिकाणी ते सगळा आनंद झाला कुटुंबाला, त्या मुलीला विचारला आनंद झाला. आणि मग या सगळ्याला घेऊन दासोपंत परळीचं दर्शन घेऊन अंबाजोगाईला गेले. आणि अंबाजोगाईमध्ये दासोपंतांनी दत्तात्रयाच्या मूर्तीची स्थापना केली. आणि दासोपंताचा दत्त एकमुखी दत्त, वासुदेवानंद सरस्वतीचा दत्त एकमुखी दत्त. आणि तिथं त्यांनी विपुल अशा साहित्याची काय केली? निर्मिती केली. 1,25,000 ओव्या त्यांनी भगवद्गीतेवर लिहिल्या. 1,25,000. ज्ञानेश्वर महाराजांनी किती ओव्या लिहिल्या? 9,000. आणि यांनी किती लिहिल्या? 1,00,000. एवढा ग्रंथ. ते ग्रंथ एवढा मोठा झाला की यांना पुन्हा वाचा वाटत होते. लोक कोण वाचतील हो? तेव्हा ते मुद्रण नाही नव्हतं, पण लोक वाचणार नाही म्हणून त्यांनी एक छोटा ग्रंथ तयार केला. त्या ग्रंथाचे नाव गीतार्थ बोधचंद्रिका आणि मोठ्या ग्रंथाचे नाव गीतार्णव. अर्णव म्हणजे समुद्र. आणि मग एकदा एकनाथ महाराजांनी आपली दासोपंताचा काळ एक पैठणला दर्शनाला गेलेले असताना नाथांची भेट झाली. तर नाथ महाराजाकडे सकाळच्या वेळेला ज्ञानेश्वरी चालायची रोज. आणि नाथ महाराज दत्त संप्रदायाचे होते.
दासोपंत दत्त संप्रदायाचे होते, दोघंही गुरुबंधू झाले ना. मग त्यांनी काय केलं, आदर आतिथ्य केलं, त्यांना राहायसाठी विनंती केली. मग दासोपंत तिथे राहिल्यानंतर दासोपंत म्हणजे काय वाचायलात तुम्ही? ते म्हणजे अहो ही गीतेवरती टीका आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ही ज्ञानेश्वरी आहे, ही रोज वाचतो म्हटले. ते म्हणले ज्ञानेश्वरी किती ओव्याची आहे? ते म्हणले 9,000. ते म्हणजे 9,000 ओव्यात कशी काय गीता येईल? मी 1,15,00,000 ओव्या लिहिल्या, पण अजून मला गीता पूर्ण कळाली नाही. ते गेले का घरी निघून? घरी जायची घाई परत. काय करायचं गोपाल कृष्ण भगवान. नाथ महाराजाला दासोपंत म्हटले की अहो 9,000 कशी गीता समजेल? मी 1,15,00,000 ओव्या लिहून मला नाही कळाली. नाथ महाराज हसले. नाथ महाराज म्हणजे नुसते ओव्या लिहिल्यावर जमत नसतं, म्हणजे त्या ओवीची ताकद महत्वाची असते. तेवढे काय ताकद आहे? ते म्हणजे आता पुढे चातुर्मास येणार आहे. चातुर्मासामध्ये या म्हणले तुम्ही 4 महिने मुक्कामाला पैठणला, मी तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगतो. रोज सकाळी माझे प्रवचन ऐका, जेवढ्या ओव्या होतील तेवढ्या होतील. म्हणजे आले की त्यांना अहंकार होता, कारण हे दत्तात्रेयाच्या सोबत सारीपाठ खेळत होते. तुम्ही जर अंबाजोगाईला गेलात तर दासोपंताची जी समाधी आहे ती माझ्या पाहण्यात सगळ्यात मोठी समाधी आहे. 12x12, आपली खोली 10x10 असते. खूप मोठी समाधी आहे आणि त्याच्यावर असं याचं चित्र आहे, सारीपाठ सोंगट्या होते ना, सोंगट्या. तर ते कोण खेळायचे? दासोपंताबरोबर दत्तात्रय खेळायचे. म्हणजे सगुण रूपामध्ये दत्तात्रय प्रभू त्यांना रोज भेटायचे. याचा त्यांना काय झाला, अहंकार झाला. आणि ते आता अंबाजोगाईवरून कुठे निघाले? पैठणला जायला निघाले चातुर्मासासाठी. जेव्हा ते पैठणला गेले तेव्हा नाथ महाराजांच्या घरासमोर दत्तात्रय प्रभू त्रिशूळ घेऊन उभे होते. त्यांनी ओळखलं की अरे हे तर दत्तात्रय आहे. त्यांनी सांगितलं, नमस्कार केला, मध्ये जाऊ लागले तर दत्तात्रय प्रभूने त्यांना अडवलं. ते म्हणजे मला काय अडवतो? ते म्हणले मी तुझ्याकडे देव आहे, इथं मी चौकदार आहे. म्हणजे नाथ महाराजाचा सेवक आहे म्हणले मी इथं, आणि सेवकाचं काम आहे मालकाची परवानगी असल्याशिवाय मध्ये सोडायचं. दरदरून घाम आला, सगळा अहंकार जळून गेला की मी स्वतःला किती मोठं समजत होतो. आणि नाथ महाराजाकडे एवढं वैभव असताना किती लीनता आहे, किती नम्रता आहे, किती शांतता आहे. नाथ महाराज बाहेर आले आणि मग त्यांनी सांगितलं, अरे फार मोठा महात्मा आहे, एवढ्या त्यांना. आणि मग ज्ञानेश्वरीचे प्रवचन सुरू झाले. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसं वेद्या आत्मा. रोज 1 तास 2 तास प्रवचन करावे. ओम नमोजी आद्या 4 महिने झाले तरी संपलंच नाही. काय 4 महिने संपले. दासोपंत म्हणले अहो किती ओव्या? ते म्हणजे ओव्या नाही, ओवीची सुरुवात. ओम नमोजी आद्या ऐकून द्या म्हणले. पुन्हा 6 महिने राहिले, पण आद्या काही संपत नाही. ती म्हणले एवढा अर्थ याच्यामध्ये भरलेला, म्हणजे अशा 9,000 ओव्या आहेत, घुसकट नाही. तेव्हा दासोपंताला माऊलीच्या ज्ञानेश्वरीची काय कळाली, किंमत कळाली. असे जे दासोपंत आहेत की ज्यांना सगुण रूपामध्ये दत्तात्रय प्रभूंनी काय दिलं, दर्शन दिलं. त्यांचं जीवन सोन्याचं केलं. जर तुम्ही कधी अंबाजोगाईला गेला तर दासोपंताचं देवघर आहे. तिथं दासोपंतांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, त्यांच्या हाताने लिहिलेले आहे का नाही. तर हे सगळं दासोपंताची समाधी आहे, मुकुंदराजाची समाधी आहे, योगेश्वरीचं मंदिर आहे. अंबाजोगाईला जाऊन दर्शन घ्या. त्यामुळे आज माझी इच्छा होती की
एका भक्ताची तरी थोडक्यामध्ये कथा काय करावी आपण श्रवण करावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की.
प्रेत पिशाच्याद्या पिशाच्याद्या यस्य स्मरणमात्रतः दूरादेव पलायन्ते दत्तात्रेय नमामि तम्. परमपूज्य स्वामी महाराजांचे हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. भूत आहे, प्रेत आहे, पिशाच्य आहे आणि यांच्या ज्या बाधा आहेत त्या दूर घालवून टाकण्याची शक्ती भगवंताच्या दत्तात्रेय प्रभूच्या नामामध्ये आहे आणि वंदनामध्ये आहे. काही खर्च नाही, नमस्कार करा आणि मुखानं दत्ताचं नाव घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव, एवढी शक्ती आहे. नमस्कार आणि स्मरण, नामस्मरण करा किंवा नमस्कार करा. अजून काय होतं, आपण काल विविध प्रकारचे रोग नाहीसे होतात हे पाहिलं. आज काय सांगतात महाराज, यश शिष्य स्मरणात सद्यो गत नष्टादि लभ्यते यैषा सर्वशस्त्राता दत्तात्रेय नमामि तम्. अहो, दत्तात्रेय प्रभूची शक्ती एवढी आहे, नवल नाही. दत्तात्रेय प्रभूचे जे शिष्य आहेत त्यांचं जर तुम्ही नाव घेतलं शिष्याचं तर हरवलेली वस्तू प्राप्त होते. दत्तात्रेय प्रभूचं नाव घेतल्यावर काय होईल हे तर माहिती, पण त्यांच्या शिष्याचं जर नाव घेतलं, एखादी वस्तू हरवली असेल तर ती ताबडतोब काय होते, प्राप्त होते. असा त्यांचा अधिकार आहे. असे ईश म्हणजे ईश्वर दत्तात्रेय प्रभू, त्यांना मी काय करतो, नमस्कार करतो. कोणता भक्त असा की ज्यांचं नाव घेतलं की हरवलेली वस्तू मिळते. ऐक नाही त्या कार्तवीर्य अर्जुन, सहस्रार्जुन. कार्तवीर्यार्जुनो नामा राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेण गत नष्टम च लभ्यते. दत्तपुराण. सहस्रार्जुन असा जप करायचा किंवा कार्तवीर्य अर्जुन असा जप करायचा, हरवलेली वस्तू मिळते. म्हणजे ज्याच्या शिष्याचा एवढा प्रभाव आहे त्यांचा प्रभाव किती आहे. पुष्कळ सुंदर स्तोत्र आहे. जय लाभ यश कामा दातुर दत्तेस्तवम. हे दत्तात्रेयाचं 8 कडेवाचं स्तोत्र जे कोणी रोज म्हणतील त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील. जय, ते जे काम हातामध्ये घेतील त्या कामामध्ये त्यांना यश येईल, त्यांचा लाभ होईल, पाहिजे ती गोष्ट त्यांना प्राप्त होईल. काय सांगावं, प्रपंचातले सगळे सुख आणि देह ठेवल्यानंतर साक्षात मोक्ष त्यांच्या काय करील, प्राप्त होईल. एवढं महत्व कशाला, दत्तात्रेय प्रभूच्या नाम स्मरण आणि वंदन. वंदन म्हणजे नमस्कार याला आहे. यश लाभ जय काम दातुर दत्तस्य स्तव. हे स्तवन जे आहे 8 कडेवाचं, हे जर रोज सकाळी स्नान केल्यानंतर म्हटलं तर यश मिळत, जय मिळत, मनातलं सगळं इच्छा पूर्ण होती, प्रपंचातलं सगळं उणिवा दूर होती, भोग म्हणजे ऐश्वर्य प्राप्त होईल आणि मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होईल. इतक्या गोष्टी देणारा त्या दत्तात्रेय प्रभूला आपण काय करू, साष्टांग नमस्कार करू. अवधूत चिंतना स्वामी महाराज की. आपण घोर कष्टोद्धारण स्तोत्र घ्यावं, तर त्याच्यातला आता 5वा श्लोक घ्या. म्हणा, धर्मे प्रीती सन्मतिं देव भक्ती. धर्मे प्रीती सन्मतिं देव भक्ती. सत्संगाती देहि मुक्ती च मुक्ती. भावासक्ती त्याखिलानंद मूर्ते. घोरात कष्टात
उज्जरास्मान नमस्ते घोरात कष्टात उज्जरास्मान नमस्ते। हे भगवंता, हे दत्तात्रया, हे प्रभू, हे ईश्वर, मला काय काय दे? मला तुझ्या नामस्मरणाचं जे पुण्य लागेल, तुझ्या नामचिंतनातून किंवा तुझ्या नमस्कारातून माझ्या पासबुक मध्ये जे पुण्य मिळेल, त्या पुण्यातून तुम्हाला काय काय दे हे लक्षात ठेवा। देव जर कधी भेटला तर काय मागावं? काय काय मागितलं बघा। धर्मे प्रीती, पहिलं काय? धर्म भावना वाटली पाहिजे। धर्म भावना म्हणजे काय? की तुम्ही जर कुणाचा मुलगा असतात तर आई वडिलांची काय झाली पाहिजे? तुम्ही जर कुणाचे पती असतात किंवा पत्नी असतात तर आपल्या पत्नी किंवा पतीचं आपल्याकडून काय झालं पाहिजे? आनंदी जीवन जगता आलं पाहिजे। तुम्हाला एखादा मुलगा असेल, मुलाच्या संबंधात तुम्ही एखाद्या राष्ट्रामध्ये जर जगत असतात तर ते राष्ट्राचं वैभव आहे, त्या राष्ट्राच्या विरुद्ध कारवाई करणारे जे आपलेच लोक आहेत त्यांचे नाव तुम्ही सरकारला, पोलिसांना कळवली पाहिजे। ही भक्ती आहे। आमच्या जीवनात काय कर? धर्मे प्रीती, धर्माच्या बाबतीमध्ये प्रेम निर्माण कर, सन्मती। दुसरं काय मागितलं? सबको सन्मती दे भगवान। माणसाची बुद्धी हे माणसाचं जीवन घडवित असते। तुम्हाला माहिती मंथरा, इथे किती बायकाची नाव मंथरा? इकडे बोलू नका। मंथरा नाव आहे का? तुमचं तर नाही हो, तुमचं ऐकणे काय नाही। काय झालं ते नाव? नावात काही दोष असतो का? पण तिच्या कर्तृत्वाने ते नाव बदनाम झालं। मंथरा जाऊ द्या, काही आहे का? कुठं नाही? कशामुळे नाही? राधा आहे, द्रौपदी आहे, सीता आहे, गावागावात काय झालं? मंथरीने स्वतःची खोपडी तर फिरविली, पण स्वतःच्या खोपडीने कैकेयीची खोपडी सुद्धा काय केली? म्हणजे बिचारी कैकेयी आमची दत्ताच्या कथेला येत होती, तिला येणं बंद करून टाकलं। मग देवाला काय मागा? सन्मती, खळाची व्यंकटी। हा, अजून काय? देवभक्ती। देवभक्तीचे दोन अर्थ, देवाची भक्ती आहे आणि सद्गुणाची भक्ती म्हणजे देवभक्ती। चांगले गुण आपल्यामध्ये यावेत असं वाटणं म्हणजे देवभक्ती। सत्संगाची, नेहमी मला चांगल्या लोकांची संगत मिळो, माझ्या धर्मावर प्रेम वाढो, माझी बुद्धी चांगली राहो, है का नाही? बुद्धी दे रघुनायका। समर्थानी प्रभू रामचंद्राचं जेव्हा त्यांना पहिल्यांदा दर्शन झालं तेव्हा त्यांनी काय मागितलं? बुद्धी दे, मला काही देऊ नको, मला सद्बुद्धी दे। बुद्धी दे म्हणजे काय? सद्बुद्धी दे। इथे काय काय मागितलं? बुद्धी मागितली, देवभक्ती मागितली, धर्माचं प्रेम मागितलं, संतांची संगती मागितली। संतांची संगती मनोमार्गे गती, सत्संगतीला फार महत्व आहे। माणसाच्या जीवनाचं जर कल्याण करायचं असेल ना तर तीन गोष्टी करायच्या। पहिलं म्हणजे तीर्थयात्रा, तीर्थयात्रा करायची। दुसरी गोष्ट म्हणजे देवपूजा, रोज देवाची पूजा करायची। शेजारीचा देव असेल तर त्या देवळामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं। पहिलं काय सांगितलं मी? तीर्थयात्रा। दुसरं काय सांगितलं? देवपूजा। आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे सत्संगती। चांगल्याच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा। देही, देही म्हणजे दे, काय काय दे? अजून भुक्ती, भुक्ती म्हणजे भोग। भोग कशाने मिळतात? पैशाने मिळतात, आहे की नाही? नुसतं पैशाने मिळतात का? पैसा खूप आहे पण अंथरुणावर पडलेला आहे। आरोग्य पाहिजे की नाही? भोगामध्ये पैसा आला, भोगामध्ये आरोग्य आहे, पण आम्हाला भोगही दे आणि मेल्यानंतर आम्हाला मुक्ती दे, एवढ्या गोष्टी दे। भावासक्ती, आमच्या अंतःकरणामध्ये समोरच्या विषयी प्रेम भावना दे।
अजून काय दे? अखिलानंद मूर्ती, अखिल आनंद असणाऱ्या हे दत्तात्रय प्रभू या गोष्टी आम्हाला दे आणि थोडक्यात घोरात कष्टात उद्धरासमान नमस्ते. मी तुला नमस्कार करतो, मी तुझं स्मरण करतो. घोर अशा प्रकारचे जे दुःख आहे आमच्या जीवनामध्ये ते दुःख तू काय कर, नाहीसं कर. अशा प्रकारे या एका श्लोकाचा थोडक्यामध्ये आपण अर्थ समजून घेतला. त्यानंतर हे दत्तस्तोत्रामधलं भूतप्रेत पिशाचाचा एक श्लोकाचा अर्थ घेतला आणि कालपासून आपण सुरू केला आहे यक्ष प्रश्न. धर्मराजाला यक्षाने विचारलेले हे काय प्रश्न आहे. आता पुन्हा सगळी उजळणी मी करीत नाहीये, ऐक नाही. तहानलेल्या पांडवांना पाणी पिण्यासाठी म्हणून नकुल गेला, यक्षाच्या आज्ञेचा भंग केला, त्याला मरण आलं. चारही भावंड मरून पडले. धर्मराजा आला. धर्मराजाने प्रश्नाचे उत्तर घेऊन मी पाणी पिईन, मी तुमच्या परवानगीशिवाय पाणी पिणार नाही अशा प्रकारे जबाबदारीने उत्तर दिलं. आणि मग आता यक्ष काय करतोय, प्रश्न विचारतोय आणि धर्मराजा काय करतोय, उत्तर देतोय. ते आपण कशासाठी ऐकायचे? तर आपला हिंदू धर्म, हिंदू चालीरीती, आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपले नीतिमूल्य, आपल्या परंपरा, आपल्या चालीरीती हे कोण सांगणार आहे आपल्याला? हे ग्रंथ सांगणार. पण आजचा प्रश्न काय? काल आपण पाहिलं की जिवंत असून मेलेला कोण आहे? काय पाहिलं की नाही आपण? की जो आई वडिलांची सेवा करीत नाही, आलेल्या पाहुण्याकडे दुर्लक्ष करतो, दुपारी कोणी जर आलं तर त्याला जेवायला घालीत नाही, रोज देवाची पूजा करीत नाही, अग्नीची पूजा करीत नाही आणि वर्षाला आई वडिलांच्या नावाने श्राद्ध करीत नाही, आहे का नाही? असा मनुष्य काय आहे? जिवंत असून हे करीत नाही म्हणजे हे केलं पाहिजे. रोज पूजा केली पाहिजे, रोज आई वडिलांची सेवा केली पाहिजे, रोज आलेल्या अतिथीला भोजन घातलं पाहिजे, रोज आपल्या कुलदेवतेचं स्मरण केलं पाहिजे आणि वर्षाला आपल्या आई वडिलांच्या नावानं काय केलं पाहिजे? पाणी दिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी काय केल्या त्या प्रश्नाच्या उत्तरातून सांगितल्या आहेत. आजचा प्रश्न काय आहे ते बघा, मोठा चांगला प्रश्न आहे. गवतापेक्षा विपुल काय जगात? सगळ्यात जास्त काय आहे? गवत. तुम्हाला मोजता येईल का आपल्या पृथ्वीवर गवत किती? गावातलं तरी मोजता येईल. सगळ्यात जास्त पीक कशाचं आहे? गवतापेक्षा जास्त काय? प्रश्न काय विचारला? प्रश्न काय आला का नाही? गवत तर आहे आम्हाला माहिती आहे, हो, त्याच्यापेक्षा जास्त काय सांग? काय सुंदर उत्तर दिलं. गवतापेक्षा जास्त एक वस्तू आहे आणि तिचं नाव आहे चिंता. काय? एक गिरी. हा, गिरी नाही, निघाली कीच. किती चिंता आहे आपल्याला. एखाद्या बाईला दत्त जयंती नंतर भेटा एकांतामध्ये, ती सगळं सांगते. काय सांगू म्हणते आता तुम्हाला? काय सांगू? काय सांगू नये? नवऱ्याचं सांगू का, सुनेचं सांगू का, पोराचं सांगू? लग्न झाल्यापासून पोरगा आईला बोलायला तयार नाही, फोन करायला तयार नाही. सगळं काय? चिंता आहे. आणि चिंता काय करते? माणसाला आतून खाते, प्रकृती बिघडते, अन्न जात नाही, माणूस खंगात जातो आणि एके दिवशी त्याची पुण्यतिथी होते. सगळ्यात वाईट काय? चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर. कवी काय म्हणतात? दुःखानं शरीर घटतं आणि चिंतेनं शहाणपणा घटतं. माणसाचं डोकं चालत नाही. पण ज्याला चिंता आहेत ना त्याचं डोकं चालत नाही. धर्मराजाने उत्तर दिलं, गवतापेक्षा जास्त काय आहे? चिंता. अजून एक प्रश्न छान आहे, माझ्या आवडीचा आणि तुमच्यासाठी महत्वाचा आहे. किम स्वीत मित्रं ग्रहे सतः, किम स्वीत दैवकृतं सखः. असे आहे, तुम्ही पुस्तक घ्या विकत. 3 प्रश्न विचारले, उत्तर एक. काही ठिकाणी 4 प्रश्न विचारले, उत्तर एक. काही ठिकाणी 2 प्रश्न विचारले, उत्तर एक. आता प्रश्न 2 विचारले की गृहस्थाश्रमी
पुरुषाचा मित्र कोण? आणि दुसरा प्रश्न विचारला की माणसाला दैवाने दिलेला प्रसाद कोणता? दोन प्रश्न आहेत. माणसाला सुदैवाने मिळालेला प्रसाद कोणता आणि गृहस्थाश्रमी पुरुषाचा मित्र कोण? आणि या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आहे भार्या. कोण आहे? पत्नी. ज्याला पत्नी चांगली मिळाली त्याच्या जीवनाचं कल्याण झालं आणि ती चुकली की कोट कल्याण झालं. मी काय भाग्यवान आहे, मी एवढा फिरतो, पत्नी चांगली मिळाली. काही ठिकाणी कुठं जायचं नाही, काय करायचं तुम्हाला? आगाऊ पंचायती करून इकडं जा तिकडं तोंड घाला, काय पतीच्या कार्यामध्ये पाठीशी उभी राहणारी कोण आहे? म्हणून देवानं दिलेला प्रसाद कोण आहे? पत्नी आहे. म्हणून आपल्याला लोक म्हणतात की तुमच्या धर्मामध्ये बायका, अरे किती सुंदर लिहिलं बघा ना, पत्नीचं किती महत्व सांगितलंय. मी सांगू का तुम्हाला, बायकांचा नवरा चुकला की जीवनाचा वनवास आहे आणि पुरुषाची बायको चुकली की त्याच्या जीवनाचा वनवास. म्हणून ह्या जोड्या ज्या लावल्या ब्रह्मदेवाने, आपल्याकडे काय म्हण आहे की हे जोड्या कोणा लावल्या? ती जोडी लावताना तप करा, जप करा, नमस्कार करा. ठीक आहे, बायको चांगली मिळाली. माझ्या लग्नाची गोष्ट सांगतो तुम्हाला. मी जेव्हा बँकेमध्ये लागलो तेव्हा पगार खूप होता, आम्हाला पोरी सारखे यायचे. पण पसंत पडायच्या, काही जाड असायच्या, काही कसं असायचं, आपलं नापसंत पसंत नापसंत चालू होतं. म्हणून एक पाथरी नावाचं गाव आहे आमच्या, पाथरी माहिती, तिथली एका मोठ्या जागीरदाराची पोरगी आली. रविवारचा कार्यक्रम, शनिवारी बँक अर्धा दिवस असते, मी काय का. मग मी म्हणलं एकट्यानं मुलगी पाहायला जाण्यापेक्षा सोबत कोणी पाहिजे ना. मग माझा मावस भाऊ राहत होता सेलूला. मी शनिवारी त्याच्याकडे म्हणजे मावशीकडे मुक्कामाला आलो. तो मी एकाच वयाचे. त्याला म्हणलं यार आपल्याला उद्या पोरगी पाहायला जायचं पाथरीला. पाथरी म्हणजे तिथून 15-20 मिनिटाचा प्रवास. तर ते मला काही हरकत नाही, म्हणलं सकाळी जाऊ आपण. आता संध्याकाळी काय करायचं? सिनेमा पाहू. तरुण होतो आम्ही सगळे, बँकेत नोकरी, पैसा भरपूर खिशामध्ये. मग आम्ही सिनेमाला गेलो. त्यावेळेला सिनेमा 6 ते 9, 9 ते 12 आणि मध्ये इंटरव्ह्यू होते आमच्याकडे. आता मला 15-20 वर्ष 25 वर्ष झाली, सिनेमा टॉकीजच माहिती आहे. मग ती मध्यंतर झाली 7:30ला आणि आम्ही बाहेर पानपट्टीवर पान खायला लागलो. नीट ऐका. तर ते पान खाता खाता एक धनगराचा माणूस तिथून चालला. त्याची आमच्या भावाची म्हणजे मावस भावाची ओळख. तर ते म्हणा काय बंडू इकडे कसं काय? ते म्हणा अरे आमचा भाऊ आहे, हे मावस भाऊ बँकेमध्ये असं, याला पोरगी पाहायला नाही. म्हणा पोरगी? अरे म्हणा आमच्या जवळ एक बामणाचं घर आहे म्हणा. मी म्हणलं अरे बामणाचं घर असेल तर पोरगी आहे म्हणलं, 11वीला आहे म्हणलं, सुंदर आहे. म्हणून मग असं कर, सिनेमा संपला की आपण ती पोरगी पाहू. म्हणजे उद्या ती पोरगी ही पोरगी बघता येईल, दोन कोणती चांगली. मग आमचा 1.5 घंटा राहिला होता सिनेमात. आम्ही सिनेमाला गेलो, ती तिकडं गेलं, ती बाई त्याच्या अंगावर धावून गेली की असं कुठं दाखवित असतात का, पोरगं कोण माहिती नाही, ते ब्राह्मणाचं आहे का, त्याचा पगार काय आहे, त्याची नोकरी काय. ती म्हणाली नाही काकू, नाही काकू, तुम्ही दाखवून तर द्या. ते लागलं मागं. आणि ती ओळखीची असल्यामुळं बळजबरीनं रात्री 9:30ला प्रोग्राम ठेवला. म्हणजे कंदिलातच पोरगी पाहिजे. म्हणजे लाईट नव्हता का, लावला नव्हता का, गेला होता आम्ही काही कळत. त्यांना इच्छाच नव्हती. आता गडबडीत पोरांची माहितीच नाही नव्हती. घटीत माहित नाही, गोत्र माहिती नाही, नाव माहित नाही, पगार माहित काही नाही. पण मला काही माहित नाही. मला एवढंच की दोन्ही पोरी पाहायच्या, जी बरी वाटत तिला हो करते. आम्ही आमच्या काकाला घेतलं बरोबर, मावशीच्या नवऱ्याला.
याला घेतलं, तिघं जण मिळून गेलो. त्यांच्या चेहऱ्यावर कोणाचाच आनंद नाही, बळजबरीनं तिला साडी नाही. 11वीची पोरगी कपडे घालणारी आहे का नाही, पण ते शेजारची कोणाची तरी साडी आणली, तिथं तोंड खाली घालून पोहे दिले आहे का नाही. आम्ही ती पोरगी अंधारात असं ते टेबलवर कसा टेबलवर कंदील, त्या कंदीलात बघितलं. मग घरी आलो 10ला. त्यांच्या डोक्यात काहीच नाही, ते म्हणजे जाऊ दे आता संपला आपला विषय. मी म्हणलं पोरगी तर बरी दिसायची, अंधारात एवढी चांगली तर खरी. काकाला म्हणलं काका यार पोरीची चांगली म्हणलं. ते म्हणजे आता असं काय साखरीची पोरगी पाहिजे, दोन्हीचे काय होईल. मग आम्ही दोन गेलो तर तिथं असं गाद्या लोड टक्के 25 माणसं बोलावली त्यांनी, पोरगी पाहिला, साखरपुडा नाही. आणि मग ते शिरा चांगला तुपाचा, मग ते पोहे आहे नाही, सगळं चांगलं बैठकीपासून, फक्त पोरगी चांगली नव्हती. आणि त्यांचा विचार होता हिला कटवा. पोरगी काही बरोबर नाही म्हणे, नुसतं पोहे शिरा काय कामाचा, ही पोरगी चांगली चांगली वाटलं आहे का नाही. महिना झाला उत्तरच नाही. त्या धनगराला फोन केला आम्ही, अरे म्हणलं काय झालं, ते मला ते काही बोलत नाही. म्हणलं बोल. ते 1.5-2 महिन्याने कसं तरी आले आणि मग ते हुंड्यात मोडलं. ते आमचे वडील म्हणजे बँकेत पोरग आहे, 11,000चा कमी एक पैसा घेणार. आणि त्यांचे ते 4-5 लोक आले, ते म्हणले 10,000च्या पुढे खडकू देणार. आणि मी एकटा, एकादशीचा दिवस, मी एकटाच घरामध्ये, रविवारचा दिवस. म्हणलं या गेला हातातून. मी म्हणलं जाऊ द्या ना, आपल्याला काय पगार कमी आहे. एक नाही म्हणजे बाळा तुला काही कळत नसतं, बँकेत पोरग आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. 11 आता किती कमी का, 15 म्हणलं होतं म्हणजे मी 11वर करायचं तर करा, म्हणजे करू नका. ती उठली घेऊ. पण आमच्या आईनं केला होता स्वयंपाक, काहीतरी करतं ना मला, इतक्या लांबून आले म्हणजे. ती म्हणायची आता याचं कसं करावं. म्हणलं तू गडबड करतो. 1-2 वाजला त्या घासाघासीमध्ये, एक या कोपऱ्यात चाललंय, तुम्हाला माहिती आहे. पण आमच्याकडे कोपऱ्याची गरज नाही, एक वडीलच होती ना, आणि मी काय बोललो. ती म्हणजे आम्हाला काही द्यायचं नाही, म्हणजे करायचं नाही. निघाले बाहेर, दरवाजाच्या बाहेर गेले, बस स्टँडकडे निघाले की मी मागे गेलो. मागे गेल्यावर मी म्हणलं काय झालं, मला सगळंच माहीत होतं, मला बोलावं ना. ते म्हणजे तुमचे वडील ऐकायलाच तयार नाहीत. म्हणजे काय ऐकायला तयार नाही. 11,000 धरून बसले, म्हणजे केव्हापासून खडकू घेणार. म्हणजे तुमचं काय, ते म्हणजे 10,000. म्हणलं मी 1000 देतो. पाया पडून मी त्यांना म्हणलं 1000 माझे, तुम्हाला गुपचूप देतो म्हणलं. वडिलाला 11,000 मनानं म्हणलं. सगळ्याला परत आणलं, 11,000 कुंकू लावले. त्यांना काय बापाला आमच्या, माझ्याकडे खूप पैसा. आणि ते लग्न जमलं. त्या धनगराला अजून त्याला फोन करतो की बाबा चांगलं केलं रे. विषय काय चाललाय, पूर्व दत्तेषु या भार्या. माणसाच्या नशिबामध्ये जी असती ना तीच बायको. मला सांगा, सिनेमाला गेलो नसतो आणि पान जर खाल्लं नसतं इंटरव्ह्यू मध्ये, मिळाली असते कधी. जीवनाचं सोनं झालं तिच्यामुळे. माझ्या एवढी चांगली आहे की तिच्या मनात वाईट येतच नाही. कोणी वाईट केलं तरी ती म्हणजे त्यांच्याजवळ. आपण म्हणलं ना की त्या बाईला देऊ नको, मागचं कृष्ण आलं नाही, ती म्हणजे नाही आलं तर काय, तिथं तिच्याजवळ. आपण आपलं केलं पाहिजे. आमच्या बायकोचा स्वभाव असा आहे की मी लोकप्रिय नाही घरात. लोकप्रिय ती आहे. लोक विचारले आहे तो, ते असले ते येते, मी असं ती. मग इथं काय विचारलं की दैवाने काय मिळतं, हार्या. आणि जीवनातलं प्रधान कोण आहे मित्र, म्हणून पत्नीचं महत्व तुम्हाला माझ्या स्वतःच्या जीवनामधून मी सांगितलं. म्हणून पुरुष हा पत्नीशिवाय पूर्ण नाही, म्हणून पत्नीला अर्धांगी म्हणतो आपण. खूप छान प्रश्न आहे. रोग्याचा मित्र कोण, सोपं आहे, वैद्य. भिषक, भिषक म्हणजे वैद्य आहे का नाही. मरणाऱ्याचा मित्र कोण सांगा. आता थोड्या वेळाने मरण आहे, इतकी अवस्था कशी आहे, गंभीर आहे. किती छान आहे. बरेच मित्र आहेत पण मी घेतले नाही.